विश्वभूषण अण्णाभाऊ साठे फाउंडेशन गणेशवाडी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर मालेगाव कॅम्प येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मिरवणुकीच्या रथाची सुरुवात समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते रथाचे उद्घाटन करण्यात आले। या मिरवणुकीत फकीरा कादंबरी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अण्णाभाऊ साठे यांनी अर्पण केली हे सुद्धा देखाव्यात दाखवण्यात आले। त्या फकीरा कादंबरीचे महत्त्व सर्व समाजातील लोकांना पटवून देण्यात आले। अण्णाभाऊ साठे यांनी रशिया शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला असा देखावा दाखवण्यात आला। तसेच रशियाहून आलेले अण्णाभाऊ साठे यांचा मुंबई विमानतळावर स्वागत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावा असाही मिरवणुकीतून संदेश देण्यात आला। यावेळेस युवा कार्यकर्ते पप्पू कासवे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश साबणे, नगरसेवक किशोर बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते भारत मंडळाचे मंगेश बिरारी यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष सनी मसदे, संपूर्ण मध्यवर्ती समितीचे पद अधिकारी उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते महेश लोंढे, भारत लाडके समाजाची ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश शिरसाट, राष्ट्रवादीचे दिनेश ठाकरे, पिंटू कांबळे, रामदास नवगिरे, विजय चांदणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष पुंडलिक कांबळे, रवी भालतडक, दीपक निर्भवणे, सुनील शिरसाट, संजय खैरनार, नाना नवगिरे सर्व समितीचे सदस्य उपस्थित होते। जयंतीचे उद्घाटन करण्यात आले। यावेळेस अध्यक्षांनी सर्वांची सत्कार अध्यक्ष दर्शन उर्फ बबलू पुंडलिक कांबळे, उपाध्यक्ष हर्षल निरभवणे, खजिनदार बाळा शिरसाट, युवा कार्यकर्ते मोहन भैया कांबळे, दादा पगारे, करण नवगिरे, बाबाजी ढिवरे, वाघमारे, गणेश खैरनार, रोहित कांबळे, शुभम पान पाटील, समाधान कांबळे, हर्षल शरद निरभवणे, रामदास पगारे, गौरव निरभवणे तसेच मालेगाव शहरातील कॅम्प भागातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेसाठी 7 समुद्र पार जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला अशी माहिती अध्यक्षांनी सर्वांना दिली।